नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि आज आहे किंजूला सुट्टी. किंजूला सुट्टी आहे पण मला सुट्टी नाही. गुड्डू सांगून गेले पुलाव भात बनव. आता मी इथे पुलाव भाताची सगळी तयारी करून ठेवली आणि थोडासा रस्सा पण बनवलाय सर्व मिक्स व्हेज भाज्यांचा. तुम्हाला मी दाखवते. सगळी तयारी करून घेतली अगोदर. सकाळपासून काय मला सुट्टीच नाही, कामच करते. उठली, आंघोळ केली, सगळं स्वयंपाक केला, अगोदर नाश्ता वगैरे केला. नंतर बाजारात गेली, भाज्या घेऊन आली सर्व्या. आणि आता सर्व भाज्या स्वच्छ करून घेतल्या, धुवून घेतल्या, चिरून घेतल्या. आणि आता मी भात बनवायला सुरुवात करते, व्हेज पुलाव. चला तुम्हाला मी दाखवते कशी तयारी करून घेतली मी. ते बघा, सगळी तयारी मी करून घेतलेली आहे. इथे बघा तांदूळ घेतले, धुवून 1 तास झालं मी भिजत ठेवलेत. अद्रक लसूणची पेस्ट, वाटाणे, गाजर, फ्लावर, बटाटा पाण्यात ठेवलाय काळा पडू नये म्हणून. आणि इथे बघा सगळं चिरून घेतलंय, टमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा. आणि इथे सगळे बघा मसाले मी काढून घेतलेत. सगळे काश्मीर लाल पावडर, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, हळद आणि व्हेज बिर्याणी मसाला घेतलाय मी. आणि थोडीशी आपली घरातली घाटी मसाला घेतलाय. थोडासा आपला घाटी मसाला टाकायचा, खूप छान भात होतो. आणि इथे बघा सर्व मिक्स मी भाजी बनवले आणि तुम्हाला मी दाखवते. अगोदर भाजी बनवून घेतली. म्हटलं आता जाऊया, शिजेल ना तोवर सगळी माझी तयारी होऊस तर भाताची. हे बघा, आणि कसे दिसतंय नक्की सांगा मला कमेंटमध्ये. हा वास तर सगळ्या किचनमध्ये मस्त सुटलाय. इथे बघा मी पाणी गरम करायला ठेवलंय. बघा, आता पाणी पण गरम झालंय. आणि खिंजूला डाळ भात पण बनवलं. तिला आधी सोनूला म्हटलं चार, तिला भूक लागलेली ना. आता हे जे आहे ना भाजी दुसऱ्या गॅसवरती ठेवते. आणि शिगडी नवीन आहे, चला म्हटलं नवीन शिगडीचं काहीतरी नवीन बनवूया. नवीन नाही, जुनाच आहे. व्हेज पुलाव बनवूया आज मस्त. सगळ्यात अगोदर मी याच्यावर उपमा बनवलेला. काहीतरी गोड बनवायचं असतं, मी गोड आणि तिखट दोन्ही एकत्रच बनवलं. आणि आता मी व्हेज पुलाव बनवते. हो, किंजू आली बघा मध्ये. हो बाळा, ही शिगडी शिकायला अजून टाइम लागतोय. नवीन गॅस, आमचा नवीन गॅस. हो राजा, थांब, मध्ये मध्ये येऊ नको, मला काम करू दे. आहे ती बरं आपलं लायटर. पहिली शिगडी अशीच होती माझी, पण ही जी होती लायटरची होती. आता ही थोडं इंग्लिश शिकायला थोडं टाइम लागेल मला. बापरे, ही पडण्याची भीतीच आहे बाबा. पाठच्याच गॅसवर ठेवते बाबा, अंगावर आलं तर कडेया पण बसत नाही त्या, कारण की ती बसा नाही. अयो, ही शिगडीचं काय झालं ग? चालूच होती ग शिगडी. असं होतं बघा, माझ्या ध्यानातच नाही राहत काय. ही पडायची भीती वाटते. अंगाव बिंगाव पडलं तर झालं कल्याण. अरे कुठलं आहे ग? अरे देवा, मी बंदच केलं. गरम पाण्याचं कळच नाही मला कुठलं कशाचं आहे ती. थोडा टाइम लागेल. 1 2 3 4 5. हा, 5 सेकंद होल्ड करून ठेवायचं. चला आता इकडे ठेवते, नाहीतर उगाच ती भाजी सांगावं पडलं ना, सगळं भाजल माझं अंग. चला अगोदर आपण फोडणी देऊया भाजीला. बाहेरकडे ठेवते. मला तर गडायचं. ही काय आहे, मोठी मोठी टोपं जरा बसायला हे होतंय ह्याच्यावर, ठीकठाक बसत नाहीत. आता इकडे पाण्याला उकळी आली या, मी तांदूळ टाकते त्याच्यामध्ये. मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार पाण्यामध्ये. 2 चमच टाकायचं. मी आता हातानेच टाकलं, पण तुम्ही 2 चमच टाका. आणि हा, लिंबू पिळायचा. लिंबू पिळा ना, काय होतं, भात आपला एकदम खिला खिला बनतो. ज्यावेळी तुम्ही तांदूळ टाकसाल ना, त्याच टायमाला टाका लिंबू. साधारण अर्धा लिंबू पिळा त्याच्यामध्ये. आता मी तांदूळ टाकले त्याच्यामध्ये. चला आता तांदूळ शिजतात ना, तोपर्यंत आपण भाज्यांना फोडणी देऊया. तर आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. साधारण अर्धा पाऊण किलो तांदूळ घेतलेत मी, कारण या टोपात बसायला पण पाहिजे. मी 4 चमच तेल टाकते. कमी पडलं तर आपण अजून वाढवू शकतो, पण एकदमच तेल जास्त तेलकट झालं तर आपण काही करू शकत नाही.
आपण जेव्हा भाजी बनवतो ना तेव्हाच तेलाचा अंदाज लावायचा. गरम तर लय होते. आज एवढा पाऊस नाही, थोडासा पडत होता मगाशी मी भाजीला गेली होती तेव्हा. पण आता उघडलाय पाऊस तर गरम व्हायला सुरुवात झाली. ओ, किंजूला मध्ये मध्ये येते ना, तरी किंजूला सगळं सोनूनीच चारलं वगैरे सगळं तिनेच केलं. पुलाव बनवायचं म्हटलं ना तयारी लई करायला लागते बघा अगोदर. तयारीमध्येच अर्धा पाऊण तास जातो. की भाज्या चिरून घ्या, सगळं करून घ्या, कांदे कापा, टमॅटो कापा, हे सगळी तयारी करण्यातच थोडा टाइम लागतो. आपण कढीपत्ता टाकूया, तेल तळपले का बघूया. तेल मस्त तापलंय. सॉरी माझ्याकडनं थोडी गलती झाली. असं होतं माझ्याकडून. सगळ्यात अगोदर मला कांदा तळून घ्यायचा होता, असं होतं बघा. आता मी ह्या कढीपत्ता कसा काढू. सॉरी, चुकलं सगळं माझ्याकडून. काय करू ग मी आता, आयडिया करते आता थांबा. सगळं तेल मी काढून घेते अगं. असंच होतं माझ्याकडून. अगं गलती झाली थोडी. आधी बिरिस्ता बनवायचा या थोडासा, त्याच्यात कढीपत्ताच टाकून बसली. असू द्या, हा कढीपत्ता आपण नंतर टाकूया. माझी आयडिया कशी आहे बघा. काय घाबरायचं नाही, गलती होते सर्वांकडून. मेन माझ्या लक्षात राहत नाही. ओके, आता आपण ही तेल परत ह्याच्यात ओतूया. आणि आता आपण बिरिस्ता बनवूया सगळ्यात अगोदर. सगळ्यात कांदा मी टाकते, थोडासा बिरिस्ता आपल्याला काढायचा आहे ना. आणि हे करत करत ना आपल्याला तिकडे पण लक्ष ठेवायचं आहे भाताकडे. आपल्याला 70 ते 80% भात शिजवून घ्यायचा आहे. इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्याला. ह्याच्यात खूप पाणी झालंय या, थोडंसं मी पाणी काढते. खूप पाणी झालंय, उकळी यायला चान्स नाही, पाणी सगळं खाली पडेल. आपण काय करूया, या भातातलं थोडं पाणी काढू साईडला. जर कमी पडलं तर आपण वरतून वापरू शकतो. म्हणजे उकळी पण येईल ना पटकन. जस्ट ठेवते. काढले मी अर्धा टोप गरम पाणी बाजूला काढले. आता इकडे पण लक्ष द्यायचं आहे आपल्याला कांद्याकडे. मी गॅस बंद केला काय ग. हो, हे असं का व्हायला लागलंय ग. 2-3 सगळं मी एकदाच करायला घेतलंय ना. भाजी शिजली या, भाजी शिजली या. जाऊ दे, गॅस बंद करते आणि त्याच्यावरती काय करते, झाकण मारते त्याच्यावरती. झालं. आता आपल्याला फोकस द्यायचा आहे आपल्या व्हेज बिर्याणीकडे. साधारण अर्धा ते पाऊण किलोला मी 4 कांदे घेतलेत. म्हणजे 4 नाही, 3च घेतलेत मोठे कांदे. एक कांदा मी ह्या ग्रेव्ही मध्ये वापरला ना भाजीसाठी. हो, खूप गरमी. तर बघा, हा जो बिर्याणीचा व्हेज मसाला आहे ना, त्याच्यामध्ये बघा हे खडे मसाले असतात, ते आपण काढून घ्यायचे. कारण की खाताना दाताखाली लागतात ना. आणि लहान मुलं खात असतील तर तुम्ही काढाच. माझी किंजू पण खाते ना, म्हणून मी काढते. बघा कांदा छान भाजलाय. आता मी काढून घेते बघा ह्यातला अर्धा बिरिस्ता. हे बघा, त्यातला अर्धा बिरिस्ता मी काढून घेतलाय. नंतर आपल्याला लेअर लावताना टाकायचं आहे. आता आपण काय करायचंय, या ज्या भाज्या आहेत ना सगळे आपण त्याच्यामध्ये टाकूया. अर्धा मी ठेवलाय याच्यामध्ये बघा, अर्धा ठेवलाय. आता आपण त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकूया तळण्यासाठी.
वाटाणा पण नंतर टाकूया. ह्या भाज्या जरा नरम झाल्या ना मग वाटाणा टाकूया. अगोदरच वाटाणा टाकला ना तर आपलं वाटाणा खूप शिजतो, खूप बारीक होतं असं. लय गरम होतंय बापरे. चला तळू द्या भाज्या निवांत. आता बघा हा भाजून घेतलेला कढीपत्ता पण टाकूया, मगाशी काढलेला ना आपण तेलातून. आणि थोड्या मिरच्या पण टाकूयात हा, म्हणजे तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावरती. आता आम्हाला थोडंसं तिखट लागतंच, थोड्याच टाकल्या, जास्त तिखट पण नको, किंजू पण खाते ना, तशी ते जास्त तिखट खात नाही. आता ह्या भाज्या चांगल्या तळल्यात. आता आपण काय करूया, वाटाणा टाकूया त्याच्यामध्ये. वाटाणा आता वाटाणा हलवून घेऊया छान. आता आपण ही अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. आपल्याला काय करायचंय, टमॅटो टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया, म्हणजे स्वाद छान लागतो भाज्यांना. कोथिंबीर टाकली. आता आपल्याला काय करायचंय, हे जे गरम मसाले आहेत ना सगळे टाकायचे त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मीठ. मिठाशिवाय चवच नाही. कोणाला ग? चवीनुसार मीठ टाकूया. तू ही करते बाबू, नको करू बाबा. खेळते तू, बरोबर खेळा खेळा. काय वास सुटलाय बाबा म्हणून सांगू तुम्हाला, सगळ्या किचन मध्ये सुगंध दरवळतोय. येतोय ना ग वास सोनू? हो 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 हो. इकडे पण लक्ष ठेवायचं आहे भाताकडे. आपण भात शिजलाय का बघूया. आणि जास्त हलवायचा नाही, जेणेकरून आपले तांदूळ तुटतील. भात चांगला शिजलाय. आता मी गॅस बंद करते आणि हे जे तांदूळ आहेत ना एका चाळणीमध्ये काढून घेते. भात काढते. आपण आता सगळे तांदूळ काढून घेतलेत. हा हा, आणि बघा किती किला किला भात बनलाय. आता आपल्याला काय करायचंय, जरा वाकडी करून ठेवायची आहे चाळण. मस्त झाले बघा हे तांदूळ शिजवून. तर बघा आपली ग्रेव्ही मस्त बनून तयार आहे. टीव्ही आपोआप कसा चालू झाला, हे बघा किती मस्त ग्रेव्ही झाली बघा. आता आपण ह्याच्यावरती लेअर लावूया. लेअर लावायची आहे. त्या अगोदर आपल्याला काय करायचंय, हा बिरिस्ता हे बघा, ग्रेव्हीवर बिरिस्ता घालूया. बिरिस्ता टाकला की त्याच्यावर कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर भरपूर टाकायच्या, कोथिंबीरमध्ये कंजूसपणा नाही करायचा. आता आपण ह्याच्यावरती भात टाकूया शिजवलेला. दमली बिली. चला आता टाकून घेतलं, सगळा भात टाकून घेऊया. त्या पाण्यामध्ये पण काय राहिला असला तर काढून टाकूया आपण. थोडंसं असं दाबूया आपण, जास्त पण नाही. बिरिस्ता टाकायचा आहे. आता आपल्याला याच्यावरती टाकायचा आहे बिरिस्ता. टाक कोथिंबीर आता सगळीकडे. आता बिरिस्ता आणि कोथिंबीर टाकली. आता आपल्याला टाकायचं आहे ही थोडीसं तेल. त्याच भाजीला तेल वर येतं ना वरती, ते काढलंय मी. आता आपण त्याच्यावरती टाकूया. सगळी वाटीच टाक ना. नाही, थोडस असं फिरवून टाकू दे की, म्हणजे कलर छान येतो. आपल्याला कलर टाकायची गरज नाही बघा, असं टाकूया. बिर्याणीला छान ही येतं. आता मी सगळंच टाकून देते. आता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यावरती साजूक तूप.
थोडंसं तूप पण मी आता टाकून घेते. सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. तूप टाकलं. आता आपल्याला सगळ्यात एक मेन गोष्ट करायची आहे, थोडंसं असं छेद करायचे आहेत त्याला, जेणेकरून वाफ वरती येईल आणि आपला भात लगेच शिजेल, ग्रेव्ही लगेच काय ते पुलाव लगेच शिजेल. व्हेज पुलाव. आम्ही तर बिर्याणीच काय बोलतो का आपण, व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणी, व्हेज पुलाव काहीही म्हणू शकता तुम्ही. चला आता ह्याला दम द्यायला ठेवूया. आता मी काय तवा चांगला गरम झाला ना, मग आपल्याला गॅस थोडा मिडियम करायचा आहे. तर बघा आता आपल्याला मस्त दम द्यायचा आहे. आता त्याच्यावरती एक झाकण मारूया. आणि तुमच्याकडे जर वाजवू नको, फॉल पेपर असेल ना तर फॉल पेपर ह्याला लावा, अजिबात वाफ बाहेर जाणार नाही, पुलाव छान शिजेल. आता मी ह्याच्यावर काहीतरी वजन ठेवते. आता आपल्याला ह्याच्यावर वजन ठेवायचं आहे. आता 20 ते 25 मिनिटांनी शिवाय इकडे आपण, तोपर्यंत किचन मध्ये यायचंच नाही. चला बाहेर. काय वास येतोय भाताचा. चला आपण शिजलाय का बघूया. 20 मिनिटं झाले. वा, मस्तपैकी शिजलाय ग सोनू, पुलाव मस्तपैकी शिजलाय.